नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, नांदेड पोलीस पाटील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यातील उपविभागाचे सर्व उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने https://nanded.gov.in आणि https://nanded.apply.gov.net या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. या दोन वेबसाईटवरती मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो भरती प्रक्रियेचे जे संपूर्ण प्रोसेस असणार आहे त्याची इथे त्यांनी वेळापत्रक दिले आहे. तुम्ही पाहू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आहे 1 जानेवारीपासून ते 8 जानेवारीपर्यंत. त्यानंतर पात्र अपात्र उमेदवारांची अर्जाची छाननी करून यादी प्रसिद्ध करण्याची दिनांक आहे 9 जानेवारी आणि पात्र अपात्र उमेदवारांची यादीवर आक्षेप व निराकरण करणे सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. याचे पण 9 तारखेला असणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करणे संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत असं त्यांनी सांगितलं आहे. 10 तारखेला हे असणार आहे. 10 ते 13 जानेवारी या दरम्यान. त्यानंतर लेखी परीक्षेची जी दिनांक असणार आहे ती 14 जानेवारी रोजी असणार आहे. जिल्हा स्तरावर ही लेखी परीक्षा असणार आहे आणि उत्तरपत्रिकेबाबत आक्षेप सादर करण्याचे 14/1/2024 जिल्हा उपविभाग स्तरावर सायंकाळी 8 वाजेपर्यंत सांगितलं आहे. त्यानंतर मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 15/1/2024 संबंधित उपविभागीय स्तरावर वेबसाईटवर ही तुम्हाला यादी प्रसिद्ध झालेली दिसेल. त्यानंतर मुलाखतीची दिनांक असणार आहे ती संकेतस्थळावर कळविण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे आणि अंतिम निकाल जो जाहीर होणार आहे त्याबाबत संकेतस्थळावर कळविण्यात येईल असं त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क जे असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी ₹800 आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी ₹700 असणार आहे आणि संकेतस्थळावर अर्ज भरताना त्याच वेळी परीक्षा शुल्क ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील. तुम्हाला ज्यावेळेस अर्ज भरायचा आहे त्याच वेळेस तुम्हाला परीक्षा शुल्क पण भरायचं आहे असं बंधनकारक आहे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर जी वयोमर्यादा असणार आहे ती 45 पेक्षा जास्त नसावी असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता काय आहे ते आपण पाहूयात. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयोमर्यादा जी असणार आहे ती किमान 25 पेक्षा कमी नसावे आणि 45 पेक्षा जास्त नसावे. पोलीस पाटील या पदाकरिता कोणतीही वयोमर्यादा शिथिलक्षम नाही म्हणजेच एज रिलॅक्सेशन तुम्हाला भेटणार नाही. वयोमर्यादा जी असणार आहे ती 25 पेक्षा कमी नसावे आणि 45 पेक्षा जास्त नसावे ही वयोमर्यादा असणार आहे. अर्जदार हा संबंधित गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. तहसीलदार किंवा तलाठी यांचे रहिवासाबाबतचे प्रमाणपत्र असावे असं त्यांनी सांगितलं आहे. पोलीस पाटील या पदासाठी परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ते आपण पाहूयात. लेखी परीक्षा असणार आहे. त्यानंतर तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी 80 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि तोंडी परीक्षा म्हणजेच मुलाखत ही 20 गुणांची असणार आहे. एकूण 100 गुणांची तुमची परीक्षा असणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप तसेच लेखी परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे आणि लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका ही असणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाची व बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. पोलीस पाटील या पदासाठी सिलेबस जो असणार आहे तो लेखी परीक्षा इयत्ता 10वी SSC पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. म्हणजे मित्रांनो ही 10वीच्या लेवलची परीक्षा असणार आहे. काठिण्य पातळी 10वी SSC एवढी असणार आहे आणि यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य तसेच बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती व चालू घडामोडी इत्यादी विषयाचा समावेश असेल. तसेच तोंडी परीक्षेबद्दल पोलीस पाटील भरती निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेत किमान 36 गुण 45% गुण प्राप्त झाल्यानंतर उमेदवार तोंडी परीक्षेत पात्र ठरतील असं त्यांनी सांगितलं आहे. नांदेड पोलीस पाटील भरतीची रिक्त पदांची संख्या आहे 681. तर मित्रांनो सविस्तर माहिती वाचूनच तुम्हाला या पदाला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो ही माहिती होती नांदेड पोलीस पाटील भरतीबद्दलची. अशीच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.